मित्रांनो, सध्याचं महाराष्ट्राचं वातावरण मराठा आरक्षणाच्या विषयावर तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या आंदोलनाने महाराष्ट्रभर रान उठवलं आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आपण माघार घेणार नाही असा विडाच मनोज जरांगे पाटील यांनी उचलल्यानंतर त्यांना विरोध व्हायलाही सुरुवात झाली आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, पण ते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली. यामध्ये विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर अशा नेत्यांचा समावेश आहे. पण बाकी इतर ओबीसी नेत्यांपेक्षा वातावरण तापलं ते मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात चाललेल्या वाकयुद्धाने. आधी मनोज जरांगेंबद्दल सावध भूमिका घेत असलेले छगन भुजबळ आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. याच विरोधातून छगन भुजबळ यांनी आणि ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगेंना आव्हान देण्यासाठी शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी जालन्यातल्या अंबड येथे ओबीसी एल्गार मोर्चा काढला. या मोर्चामध्ये भुजबळ मनोज जरांगेंच्या विरोधात अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भुजबळांनी मनोज जरांगेंवर चांगलंच तोंडसूक घेत त्यांची जीवही घसरली. छगन भुजबळांना मनोज जरांगेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ नेमकी काय म्हणाले आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना काय उत्तर दिले ते आपण बघणार आहोत. आधी आपण पाहूया छगन भुजबळ या एल्गार मोर्चामध्ये नक्की काय म्हणाले. नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांनी मराठा आरक्षण घालवलं असा आरोप केला होता. त्याच मुद्द्याला धरून छगन भुजबळ म्हणाले, हल्ली अनेक जण सांगतात की शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं आणि आमचं नुकसान केलं, परंतु मी शरद पवारांबद्दल एवढंच सांगेन, शरद पवारांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. तेव्हा व्हीपी सिंग देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांनी मंडल आयोगाचा अहवाल स्वीकारला. मंडल आयोगाच्या अहवालानुसार ओबीसींना 27% आरक्षण द्यायला हवं होतं आणि त्यानुसारच निर्णय घेण्यात आला होता. मंडल आयोगाच्या अहवालात म्हटलं होतं की देशात 54% ओबीसी आहेत. त्यांनी देशभरात फिरून हा अहवाल बनवला होता. व्हीपी सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर आम्ही सर्व मंत्र्यांनी शरद पवारांकडे मागणी केली की आता याची राज्यात अंमलबजावणी करा आणि त्यानुसारच शरद पवारांनी अंमलबजावणी केली. दुसऱ्या कोणालाही आरक्षण देण्याची यात मुभा नव्हती. जे केंद्राने मान्य केलं त्याचीच अंमलबजावणी शरद पवारांनी केली असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं. मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलकांकडून वारंवार हा आरोप आणि वक्तव्य केलं जातं की इतके वर्ष ओबीसी मध्ये बेकायदेशीररित्या घुसलेल्या इतर जातींनी आमचं आरक्षण खाल्लं. यालाच उत्तर देताना भुजबळ म्हणाले, ज्यावेळी मंडल आयोगाने ओबीसी आरक्षण दिलं त्यावेळी न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयात 9 न्यायमूर्ती सुनावणीसाठी बसले होते. महाराष्ट्राचे थोर विचारवंत PB सावंत हेही या खंडपीठात न्यायमूर्ती होते. त्या सर्वांनी सांगितलं की हा ओबीसींचा मुद्दा बरोबर आहे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्क्यानिशी या राज्यात 201 जातींचा ओबीसीत समावेश करण्यात आला. याबाबत मार्च 1994 मध्ये शासन आदेश म्हणजेच GR निघाला. आम्हाला असंच ओबीसीत घुसवण्यात आलेलं नाही, कुणाचं खाताय असं म्हणत आहात, तुझं खातो का रे असा प्रश्न छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे. मराठा समाजाकडून राजकीय पुढाऱ्यांना करण्यात आलेल्या गावबंदीवरून छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आली. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी. महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला आहे का असा प्रश्न यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे. पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, पोलिसांना माझं सांगणं आहे की गावातील गावबंदीचे फलक हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचं राज्य आहे. आमदार राजकीय नेत्यांना गावात घ्यायचं नाही, 2-4 पोट्टी बोर्ड लावतात, गावात यायचं नाही आणि धांदल करतात, हे आता चालणार नाही. सरकार आहे की नाही, कायदा आहे की नाही आणि तुम्ही पक्षपातीपणा कराल तर ओबीसी सुद्धा गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित, मुस्लिम, आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही असा घरचा आहेरही भुजबळ यांनी यावेळी सरकारला दिला आहे. याच मुद्द्याला धरून भुजबळ पुढे म्हणाले, गाव झालं आता देवही यांच्या सातबाऱ्यात आले. पंढरपुराला अजित पवारांना म्हणाले यायचं नाही, आता पंढरपूरच्या देवालाही जात लागली का? कित्येक साधू संतांची किती नावे सांगायचं? पंढरपूरचा राजा सर्वांचा आहे, आरक्षण देत नाही म्हणून आम्ही तिथं यायचं नाही. खोलात गेलं तर पंढरपूरचा राजा कृष्णाचा अवतार आणि कृष्ण यादव कुळातील म्हणजे ओबीसी. आता त्याला जातच लावायची ठरली तर लावा जात असा एल्गारही भुजबळ यांनी यावेळी केला आहे.
जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टीका करताना भाष्य केलं होतं की भुजबळ 2 वर्ष तुरुंगात बेसन भाकर खाऊन आले. यालाच प्रत्युत्तर देताना भुजबळांची जीभ घसरली. ते म्हणाले, छगन भुजबळ 2 वर्षे बेसन भाकर तुरुंगात खाऊन आले असं सांगतात, तर होय, मी दिवाळीत सुद्धा बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशी जहरी टीका यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे. या सर्व वक्तव्यांवर छगन भुजबळांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळ वयाने मोठे आहेत. तुमची माहिती आम्ही गोळा केली आहे. येथे सासरा आणि जावयाचा प्रश्न नाही. आमच्या पायावर पाय देऊ नका, अन्यथा तुमची काही खैर नाही. भानावर येऊन बोला, कारण मराठ्यांच्या शेपटीवर पाय दिल्यावर काय होतं हे पुढील काळात कळेल. धमक्या देऊन राज्यातील शांतता बिघडवू नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यासोबतच बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, भुजबळांना काय माहीत मी किती शिकलो आहे. ते खूप शिकले आहेत, तरीही लोकांचं खाल्ल्यामुळे तुरुंगात जाऊन आले. त्यामुळे कोण कोणाचं खातंय यावर भुजबळांनी बोलू नये. राज्यात शांतता राखण्याचा प्रयत्न भुजबळांनी करावा. दंगली घडतील अशी वक्तव्य भुजबळांनी करू नये, असंही जरांगे पाटलांनी खडसावलं आहे.